आमच्या पिल्लूला आता लिंबू पाणी प्यायचं. आता जाऊ पण माझ्या आमच्या गावातली म्हणले होती तिथं भूत राहते पण माझ्या पिल्लूला लिंबू पाणी प्यायचं म्हणले चला मी आहे भूत असलं तर मारू आपण चला. की तिथं भूत खाऊन घेतात. मी भूत नाही मी आहे ना शिवदादा आईला द्यायचं नाही भूताला मारू आपण. नाही एवढ्या मोठ्या शिवदादा आहे आपल्या सोबत जाडजूड. चल महादेवाच बघतोय आपण लिंबू बरं खाऊन काय? पिऊ आपण घेऊ लिंबू आपण. हे सापडलं नाही ना पुढे पिवळा लिंबू. हे थांबा हा हे एक आहे अजून इथं डोक्यावर. हे बघ मला पण भेटलं लिंबा. 3 लिंबू झाले आपलं लिंबू सरबत होतं की हो? ये तेच घेऊन गेले छोटे आपण मोठं साबरू आपल्याला सापडा बरं लवकर. आज रात्र घेऊ झाली. इकडे तू आमच्या मला पाशी भुताचं भीती वाटत. तू आमच्या पाशी हा भूत भूत कळले बोललो घेऊ नको हा. शिवदादा आहे ना मग भूताला काय व्हायचं. हा द्यायचं नाही कोणाला दादा माझा तर वरती हातच जात नाही मी कशी तोडू. तू नको पाहू आम्हाला सांगा फक्त सापडला पिल्लू इथं तू आमच्या पाशी हा मग तू भूत किती असल्या तू घेणार नाही मग हं? शिवदादा आहे ना राम. मोठा लिंबू नाहीच पिल्लू अरे मोठे एवढ्या रात्री तुम्ही इथं कशाला आलेत? माझ्या बहिणीला लिंबू सरबत प्यायचं होतं म्हणून आलं. नाही नाही तुम्ही इथं एवढ्या रात्री आलेच कस काय. माझ्या बहिणीला लिंबू सरबत प्यायचं होतं म्हणून आलं. तुम्ही एवढ्या रात्री आणि आलेच लिंबू कसं काय? घ्यायला आलं. काय करतो रे? कशाला आले. माझ्या बहिणीला लिंबू प्यायला आलं. नाही माझे लिंबू परत करा. मी नाही देणार. मी इथं टाकली हे लिंबू. हे लिंबू येतं. हे लिंबू तुम्ही इथं कस काय आले. लिंबू दिले आता आम्ही चाललो हे लिंबू अरे पुढचे आलं तरी ना भूताचे 2 लिंबू आणले आपल्या पिल्लू रस प्यायला. हे पाय 2 लिंबू